हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? हो विद्यार्थ्यांनो, अभ्यास करायलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत 2.5 विंडी लिन्स ऑन पेज नंबर 54. Before going to start a lesson, I would like to say something about this. Students, in this particular lesson, we learn the use of well-known famous quotation for making greeting cards or an advertisement. We generally purchase or prepare some specific cards to give someone else in a various occasion like birthday, marriage ceremony, festivals, various days like Friendship Day, Valentine Day, Mother's Day, Father's Day. So at that time we use this such type of quotation for preparing a greeting card. विद्यार्थ्यांना हे जे सुविचार आहेत ना, हे सुविचार अनेक भाषांमध्ये आहे, सर्वच भाषांमध्ये आहे. या सुविचारांचे मोल हे अनमोल आहे, आपण त्याची मोल करूच शकत नाही. एक तमिळ लोककथेमध्ये एका राजाने एक सुविचार जो आहे तो 2 लाखामध्ये विकत घेतला होता. याच्यातली अतिशयोक्ती जर आपण सोडली तर तो जो सुविचार होता तो त्या राजाला विकत देताना असं सांगितलं गेलेलं होतं की हा जो सुविचार आहे तो रोज सकाळी उठल्यानंतर वाचायचा आणि नंतरच पुढल्या कामाला लागायचं. असंच एके दिवशी काय झालं विद्यार्थ्यांनो, तो सुविचार संस्कृतमध्ये होता. सहसा विदित न क्रियाम अविविकः परमपदम पदाः. अर्थात कोणतीही कृती, कोणतेही साहस अविवेकी वृत्तीने करू नकोस, असं त्या सुविचाराचा मराठीमध्ये अर्थ होता. मग एके दिवशी काय झालं, त्या राजाचा जो मुलगा होता तो सहलीहून परत आलेला होता आणि तो त्याच्या रूम मध्ये न झोपता आईच्या शयनकक्षेमध्ये झोपायला गेलेला होता. राजाला रात्री अचानक जाग आली आणि राजाने त्याच्या बायकोच्या म्हणजे राणीच्या रूम मध्ये येऊन पाहिलं तर त्याच्या मनामध्ये वेगळीच शंका निर्माण झाली, म्हणून त्याने ते तलवार उपसली. पण त्या क्षणी त्याला त्या सुविचाराची आठवण झाली आणि त्याने मग जो मोठा पुढे अनर्थ होणार होता तो टळलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हे सांगण्यामागचा उद्देश आहे की सुविचार जे आहे आपण नेहमी परिपाठामध्ये पण घेतो, पण ते नुसते सांगणे आणि ऐकण्यापुरतं मर्यादित ठेवायचे नाहीयेत. तर या लेसन मधून आपल्याला हेच अपेक्षित आहे की जे सुविचार आपण वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भेट म्हणून देत असतो, तर ते सुविचार देण्यामागची आपली जी पवित्र जी श्रद्धा असते, जी भावना असते, ती आपण काय केली पाहिजे, दैनंदिन जीवनामध्ये अंगीकृत केली पाहिजे. तसंच एक दुसरं एक उदाहरण आहे विद्यार्थिनींनो, की एकदा एक प्रियकर आपल्या प्रियसीची वाट बघत बसलेला होता आणि तो जाम कंटाळला की हिचं हे नेहमीच आहे, म्हणून आता ती प्रेयसी आल्यावर आपण तिला चांगलं झापूया. आणि मग ती ठरलेल्या वेळेनुसार आलेली नव्हती. मग आल्या आल्या त्याने जोरजोरात भांडायला सुरुवात केली आणि म्हटलंय की यू नो दॅट यू नॉनसेन्स फेलो, टाइम इज मनी. अर्थ या ठिकाणी त्या भांडणाचं मूळ काय होतं, टाइम इज मनी. तो तिला काय म्हणाला की वेळेचं तुला काही भान आहे की, वेळेला काही किंमत आहे की नाही. मग त्यावेळेस ती शांतपणे उत्तर दिली. तिने काय उत्तर दिलं की ओ आय नो दॅट टाइम इज मनी, सो रिटर्न माय मनी दॅट आय हॅव वेस्टेड ऑन यू. तर सांगण्याचं तात्पर्य काय विद्यार्थिनींनो, एकदा की जी वेळ हातातून निघून गेली की ती वेळ पुन्हा आपल्याला परत मिळत नाही. वेळेचं महत्व हे अनमोल असतं. तर या लेसन मधून तुम्हाला काय करायचंय विद्यार्थ्यांनो, विंडी लिन्स, दिस इज अ कलेक्शन ऑफ अ कोटेशन फ्रॉम फेमस ऑथर्स ऑन द सब्जेक्ट ऑफ वाईन. आता या ठिकाणी वाईनच्या संदर्भामध्येच काय केलेले आहेत, कोटेशन गोळा केलेले आहेत. विथ द हेल्प ऑफ द internet and your teacher, you can make a similar collection of a famous memorable lines of different topics such as rain, rainbow, the moon, the sun, morning, night, home, school इत्यादी अनेक विषयांवर तुम्हाला काय करायचे, कोटेशन गोळा करायचे. कोणते कोणते त्यांनी सांगितले विषय, रेन आहे, रेनबो आहे, मून आहे, सन आहे, सूर्य, चंद्र, नंतर इंद्रधनुष्य, घर, शाळा आणि रात्र, यावर काय करायचे आहे तुम्हाला, कोटेशन गोळा करायचे आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहितीसाठी म्हणून
कशा संदर्भामध्ये कोटेशन दिले विद्यार्थ्यांना? वाईनच्या संदर्भामध्ये. आता या ठिकाणी बघा पहिलं कोटेशन जे आहे ते आहे लिहिलेलं ए मिलिन. No one can tell me, nobody knows where the wine comes from, where the wine goes. No one can tell me, कोणी मला सांगत नाही आणि कोणालाही माहित नाही की वारा कुठे जातो आणि कुठून येतो. दुसरं आहे ओ, you that are so strong and cold. O blower, are you young or old? Are you a beast of field and tree? Are you just a stronger child than me? O wind, a blowing all day long. O wind that sing a so loud a song. हे कोणी लिहिलंय विद्यार्थ्यांनो? R.L. स्टीव्हन्सन या कवीने त्याच्या जी वाईन ही कविता आहे या कवितेमधले या छान अर्थपूर्ण ओळी आहेत. त्याने वाऱ्याला उद्देशूनच म्हटलेलं आहे, तू किती बलवान आहेस आणि तितकाच शांत पण आहेस. तू वाहतोस. तू किती वर्षाचा आहेस? आर यू बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री? तू शेतामधून जातो की झाडामधून जातो की झाडावरून जातो? और जस्ट स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी? माझ्या मुलापेक्षाही तू अतिशय बलवान आहेस का? ओ वाईन अ ब्लोईंग ऑल डे लॉंग. आणि दिवसभर तू काय करत असतो? वाहतच असतो. ओ वाईन दॅट सिंग अ सो लाऊड अ सॉन्ग. आणि तू गातोस पण. पुढचं जे आहे, हू हॅज सीन द वाईन? नायदर आय नॉर यू. बट वेन द लीव्स हँग ट्रम्बलिंग द वाईन इज पासिंग थ्रू. हू हॅज सीन द वाईन? नायदर यू नॉर आय. बट वेन द ट्रीज बो डाऊन देअर हेड्स द वाईन इज पासिंग बाय. ख्रिस्टिनिया रझोटी यांच्या छान कवितेमधलं हे कोटेशन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की कोणी वारा पाहिलाय का? मी पण पाहिला नाही, तुम्ही पण पाहिला नाही. पण झाडांची जी पानं आहे ती हलतात आणि झाडांची फांद्या जेव्हा खाली वागतात तेव्हा आपण म्हणतो की वारा वाहतोय, वारा आहे. तुम्ही पण पाहिला नाही आणि मी पण पाहिला नाही. त्याच्यानंतर पुढचं जे कोटेशन आहे, राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग लाईट. The wine lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. The Coromandel Fishers ही जी कविता आहे या कवितेमध्ये सरोजिनी नायडूंनी हे कोटेशन छान वापरलं. याचा अर्थ काय होतो? राईज ब्रदर राईज, द वेकिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. उठ बाळा उठ, सूर्य सुद्धा उठलेला आहे. The wine lies asleep in the arms of the dawn. आता इथे छान कल्पना केलेली आहे. इथे वाईन जो आहे याला छोटंसं बाळ म्हटलेलं आहे, उपमा दिलेली आहे. कुठे झोपलेलं आहे? डॉन म्हणजे काय? सकाळ, जी पहाट असते. पहाटेच्या हातावर कोण झोपलेलं आहे? वारा झोपलेला आहे. लाईक अ चाइल्ड, जसे लहान मूल आपल्या आईच्या खांद्यावर जोजवत आई त्याला झोपलेला आहे. इन द सेम वे द वाइंड इज कॉल्ड अ स्मॉल बेबी. अँड हू इज द मदर? द डॉन इज द मदर. वाय? बिकॉज इन द आर्म्स ऑफ द डॉन वाइंड कॅन स्लीप अ फास्ट. असे छान छान कोटेशन आहे विद्यार्थिनींनो, तुम्हाला ते गोळा करायचे आहेत आणि कलेक्शन त्याचं करायचं आणि एक छोटंसं ग्रीटिंग कार्ड पण तुम्ही तयार करून त्यामागे काय करायचंय? पिक्चर्स पण तयार करायचं आहे. यू थ्रो द साऊंड अगेन्स्ट द वाईंड अँड द वाईंड ब्लोज इट बॅक अगेन. विल्यम ब्लेक यांचं हे छान कोटेशन आहे. त्याच्यानंतर ओ वाईंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. पी.बी. शैली यांचं हे कोटेशन आहे. आता याचा मार्मिक अर्थ कसा होतो की संकटही येतातच, पण संकट आल्यानंतर आपल्याला चांगले दिवस पण येतात, असं सुद्धा याच्यामधून अर्थ निघू शकतात. ओ वाइंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. ठीक आहे विद्यार्थ्यांना, समजलं ही ऍक्टिव्हिटी. याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? यू कॅन पुट देम अगेन्स्ट अ ब्युटिफुल बॅकग्राऊंड अँड ग्रीटिंग कार्ड. ग्रीटिंग कार्ड तयार करायचंय आणि यांच्यापैकी कोणत्या पण एक वर आधारित असलेलं
काय करायचं आहे, कोटेशन गोळा करायचं आहे आणि ते ग्रीटिंग कार्ड तयार करायचं आहे. समजली ही ऍक्टिव्हिटी? पुढे आपण बघणार आहोत 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. So, till then, stay home, stay safe. Goodbye.